मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे प्रामुख्याने महिलांचे लाडके भाऊ आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचं या जिल्ह्याचा संपर्क करून आभार व्यक्त करतो की आपण निवडणुकीच्या तोंडावर एवढी सुरुवात करत असताना वेळ दिलेली आहे आणि संपर्क प्रमुख म्हणून काम करत असताना या पालघर जिल्ह्यामध्ये जे जे काही परिणाम सेवेच्या माध्यमातून करता येईल तेवढं काम आपण केलेलं आहे। त्याचबरोबर या पालघरला आरटीओ कार्यालयाची गरज होती, ते आरटीओचं कार्यालय सुद्धा आपण दिलं आणि वसई विरार महापालिकेमध्ये जेव्हा जनता दरबार घेतला तेव्हा ते जनता दरबारातले जे काही प्रश्न होते ते ताबडतोब सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यातील बहुतांश प्रश्न हे जागेवर सोडवले। त्याबद्दल वसई विरारच्या सगळ्या मी अधिकाऱ्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। अरे बाबा, जरा तुम्ही जर सगळे जरी इकडे उभं राहिले तर त्यांना दिसणार नाही, सगळ्यांनी एका बाजूला या, लाईव्ह चालू आहे, लाईव्ह हे एका बाजूला या। परंतु त्यात तुम्हाला अभिमानाने सांगतो महायुती सरकारच्या माध्यमातून जी जी काही विकास कामं या पालघर जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने वसई विरारमध्ये होत आहे, काम आपलं सरकार करते, योजना आपल्या सरकार राबवते, मात्र नारळ दुसरेच कोणीतरी बोलतोय अशी परिस्थिती आहे वसई विरारमध्ये। गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानणारे एक वर्ग या ठिकाणी आणि त्यानंतर त्यांची कोंबडी तुमच्या माध्यमातून भरून निघालेली आणि तुम्ही जर जेवढं काम या जिल्ह्यासाठी केलं तर मला असं वाटत नाही की कुणीच केलं। तर ज्या पद्धतीनं MMRDA 185 MLD पाणी हे वसई विरारला मिळतंय आणि त्याचबरोबर 218 MLD पाणी हे पुढल्या 6 महिन्यामध्ये मीरा भाईंदरला मिळणारा सूर्याचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प पूर्णतः तुम्ही मंत्री झाल्यानंतर तुमच्या कार्यकाळामध्ये तो चालू झाला आणि त्यामुळे वसई विरारला आता पाणी मिळतं आणि नारळ मात्र दुसरे फोडतात, तुमच्याकडे मात्र दुसरे फोडतात। आपल्या शिवसेनेचे काम साहेबांनी केल्याने नारळ दुसरे फोडतात, ते कसं काय? आता ती वेळ आहे, आता ही संधी आहे। 2 आमदार या ठिकाणी आपले शिवसेनेचे आमदार आपल्या सोबत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये चालू आहे। जेव्हा गावी साहेब लोकसभेचे खासदार होते तेव्हा जवळ 1000 कोटीपेक्षा जास्त निधी त्यांनी केंद्राचा मंत्री लागला। आजही विकास कामे ह्या परिसरामध्ये चालले, तरी त्यांच्या मतदारसंघात प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात। त्यामुळे रवींद्र भाटकांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा सुद्धा आपण जिंकू आणि ज्या झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या सुद्धा आपण नगराध्यक्ष निवडून येऊ याची मला खात्री आहे। वसई विरारला आपल्याला मेट्रो द्यायची आहे साहेब, लोक विचार करतायत की MMRDA चे मंत्री आहेत साहेब, नगर विकासचे मंत्री आहेत, तुम्ही ठाण्याला मेट्रो दिली, मुंबईला मेट्रो दिली, मीरा भाईंदरला मेट्रो दिली, कल्याणला मेट्रो दिली, परंतु वसई विरारला अजून मेट्रो कशी आली नाही। तर निश्चितपणे पुढल्या 4 ते 5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये मी वसई विरारच्या सुद्धा मेट्रोचं भूमिपूजन कराल याची मला खात्री आहे आणि त्याचा शब्द तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वसई विरारच्या जनतेला द्याल। या महायुतीच्या माध्यमातून 100% ही वेळ आली, या महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा महायुतीचा भगवा फडकण्याची ही वेळ आलेली, परंतु काम करत असताना आपला शिवसैनिक हा विचार करतोय। युतीची गोष्ट झाली, महायुतीची गोष्ट आपण मुंबईमध्ये गेल्या त्या पद्धतीने चर्चाही चालू। रवींद्र भाटकांच्या नेतृत्वाखाली आपले दोघेही आमदार चर्चा करतात आणि चर्चा अतिशय सकारात्मक आहे, परंतु महायुती करत असताना दोन्ही पक्षांना जागा वाटप करत असताना सन्मानजनक युती झाली पाहिजे असं सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचं आणि लवकरच ही युतीची घोषणा सुद्धा आपल्या माध्यमातून होईल याची मला खात्री आहे आणि वसई विरार महापालिकेवर परत एकदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचा धनुष्यबाण फार ठिकठिकाणी हा पोहोचेल आणि महापालिकेवर आपल्या महायुतीचं सरकार येण्याची मला खात्री आहे, महापौर बसेल याची मला खात्री आहे। परत एकदा आपल्या सगळ्यांना मला शुभेच्छा। जय हिंद।